कक्षा अष्टमी सप्तदशः पाठः सूक्तिसुधा। याचा अर्थ आहे सुवचनरूपी अमृत। 2 किंवा 4 ओळींच्या श्लोकात एखादा विचार सांगणारी सुभाषिते हे संस्कृत भाषेचे एक वैशिष्ट्य आहे। जो पाठ आज आपण शिकणार आहोत, या पाठामध्ये जी सुभाषिते दिलेली आहेत, यातील जाड ठशात छापलेल्या ज्या उक्ती आहेत, जाड अक्षरात छापलेला जो भाग आहे, तो भाग म्हणींप्रमाणे वापरला जातो। मराठीमध्ये जशी म्हण, त्याप्रमाणे संस्कृतमध्ये सूक्ती म्हणून वापरली जाते। काही श्लोक पूर्ण माहीत नसतानाही माणसं सहज सूक्ती वापरत असतात। उदाहरणार्थ, विनाशकाले विपरीत बुद्धिः किंवा अति सर्वत्र वर्जयेत, अशा प्रकारे सूक्ती लोक वापरत असतात। या श्लोकात सुद्धा अशा सूक्ती दिलेल्या आहेत, त्यांचा आपल्याला आज अभ्यास करायचा आहे। प्रथम श्लोकः विद्वत्वञ्च नृपत्वञ्च नैव तुल्यं कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते। या श्लोकाचा अन्वय असा आहे, विद्वत्वं च नृपत्वं च कदाचन न एव तुल्यं राजा स्वदेशे पूज्यते विद्वान सर्वत्र पूज्यते। या प्रथम श्लोकाचा अर्थ, विद्वत्ता आणि राजेपणा यांची कधीही तुलना होऊ शकत नाही, कारण राजा त्याच्या स्वतःच्या देशातच पूजला जातो। विद्वान सर्वत्र अर्थात जगभर, स्वदेशात आणि परदेशात विद्वान हा पूजला जातो। या श्लोकामध्ये सूक्ती विद्वान सर्वत्र पूज्यते ठळक अक्षरामध्ये दिले, ही व्यवहारामध्ये सुद्धा वापरली जाते। आता आपण द्वितीय श्लोक पाहूया। न भूतपूर्वं न कदापि वार्ता हेम्न कुरंगो न कदापि दृष्टः तथापि तृष्णा रघुनंदनस्य विनाशकाले विपरीत बुद्धिः। या द्वितीय श्लोकाचा अन्वय या प्रकारे आहे, न भूतपूर्वं न कदापि हेमकुरंगस्य वार्ता हेम्न कुरंगः न कदापि केनापि दृष्टः तथापि रघुनंदनस्य तृष्णा विनाशकाले विपरीत बुद्धिः। या श्लोकाचं भाषांतर, सोन्याचे हरिण पूर्वी कधीही झालेले नाही, कधीही कोणी त्याची बातमी ऐकलेली नाही, सोन्याचे हरिण कोणी पाहिले नाही, तरी देखील प्रभू रामचंद्रांना हाव सुटली आणि विनाशाची वेळ आली की बुद्धी फिरत असते, हेच खरे। तृतीय श्लोक पहा, अमंत्रमक्षरं नास्ति नास्ति मूलमनौषधं अयोग्यः पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभः। या श्लोकाचा अन्वय या प्रकारे आहे, अमंत्रम अक्षरम न अस्ति अनौषधम मूलम न अस्ति अयोग्यः पुरुषः न अस्ति
तत्र योजकः दुर्लभः. या श्लोकाचा मराठी अर्थ. मंत्र नाही असे अक्षर नाही, ज्याच्यात औषधी गुणधर्म नाही असे झाडाचे मूळ नाही, जगात अयोग्य असा मनुष्य नसतो, त्या ठिकाणी योजना करणारा मिळणे हे कठीण असते. म्हणून या जगामध्ये अयोग्य असं काहीही नाही, फक्त त्या अक्षराची, त्या मुलाची आणि त्या पुरुषाची योजना करणारा या जगतामध्ये दुर्लभ आहे. चतुर्थ श्लोकः. अतिदानात् बलिर्बद्धो ह्यतिमानात् सुयोधनः विनष्टो रावणो लौल्यात् अति सर्वत्र वर्जयेत. याचा अन्वय या प्रकारे आहे. अतिदानात बलिहि बद्धः, अतिमानात ही सुयोधनः, अतिलौल्यात रावणः विनष्टः, अति सर्वत्र वर्जयेत. या श्लोकाचा मराठी अर्थ. अतिशय दान केल्याने बळीराजाला बंधनात पडावे लागले. अतिदानात बलिहि बद्धः. खरोखर अति अभिमानामुळे सुयोधन आणि लोभामुळे रावण यांचा नाश झाला. अतिमानात ही सुयोधनः, अतिलौल्यात रावणः विनष्टः. माणसाने सर्वच बाबतीत अतिरेक टाळावा. अति सर्वत्र वर्जयेत. पंचम श्लोक पहा. अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. अन्वय. हे लक्ष्मण, स्वर्णमयी अपि लंका मे न रोचते, जननी जन्मभूमिः च स्वर्गात अपि गरीयसी. या श्लोकाचा मराठी अर्थ. स्वर्णमयी म्हणजे काय? सोन्याची. हे लक्ष्मणा, ही लंका जरी सोन्याची असली तरी मला ती आवडत नाही. आई आणि जन्मभूमी स्वर्गापेक्षाही अधिक महत्त्वाची असते. यानंतर 6वा श्लोक. केयूरान विभूषयन्ति पुरुषं हारान चंद्रोज्ज्वलाः, न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालंकृता मूर्धजाः, वाण्येका समलंकरोति पुरुषं या संस्कृता धार्यते, क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणं. या 6व्या श्लोकाचा अन्वय या प्रकारे आहे. केयूराः पुरुषं न विभूषयन्ति, चंद्रोज्ज्वलाः हाराः पुरुषं न विभूषयन्ति, स्नानं विलेपनं कुसुमं अलंकृता मूर्धजा पुरुषं न विभूषयन्ति. एका वाणी या संस्कृता धार्यते सा पुरुषं समलंकरोति, अन्यानि भूषणानि खलु सततं क्षीयन्ते वाग्भूषणं भूषणं अस्ति. या श्लोकाचं मराठी भाषांतर. केयूराः पुरुषं न विभूषयन्ति याचा अर्थ असा आहे, बाहुभूषणे पुरुषाला भूषवित नाहीत. चंद्रोज्ज्वलाः हाराः पुरुषं न विभूषयन्ति,
चंद्रासारखे तेजस्वी हार माणसाला विभूषित करत नाहीत. स्नानम विलेपनम कुसुमम अलंकृताः मूर्धजाः पुरुषम न विभूषयन्ति. स्नान, लेप लावणे किंवा नीट रचना करणे केलेले केस यापैकी काहीही माणसाला भूषवित नाही. एका वाणी या संस्कृता धार्यते सा पुरुषम समलंकरोती. उत्तम संस्कारांनी युक्त अशी वाणी जी माणसाकडून धारण केली जाते तीच त्याला योग्य प्रकारे खऱ्या अर्थाने अलंकृत करते. अन्याने भूषणाने खलु सततम क्षीयन्ते. इतर सर्व अलंकार खरोखर सतत झिजतात किंवा निस्तेज होतात. वाग्भूषणम भूषणम अस्ति, परंतु वाणीरूपी भूषण हेच खरे भूषण होय. अशा प्रकारे सुक्तीसुधा या पाठाचे 6 श्लोक याचं आपण अध्ययन केलं. आता आपण भाषाभ्यास पाहणार आहोत. प्रथम श्लोकाचा भाषाभ्यास पहा आधी. श्लोक क्रमांक 1. एक वाक्येन उत्तरत. एका वाक्यामध्ये उत्तर लिहा. राजा कुत्र पूज्यते. तर या प्रश्नाचं उत्तर असेल राजा स्वदेशे पूज्यते. प्रश्न दुसरा, कः सर्वत्र पूज्यते. उत्तर आहे विद्वान सर्वत्र पूज्यते. प्रश्न दुसरा, चतुर्थम पदम लिखत. चतुर्थ पद लिहा. विद्वान विद्वत्वम. त्याप्रमाणे नृपः इथं येणार नृपत्वम. प्रश्न तिसरा, समूहेतरम पदम चिनुत. समूहाव्यतिरिक्त जे पद आहे ते तुम्हाला निवडायचं आहे. भूपः महीपालः पार्थिवः पंडितः. तर या ठिकाणी समूहेतर पद आहे पंडितः. त्यानंतर प्राज्ञः विचक्षणः चाणाक्षः क्षितिपतिः. या ठिकाणी समूहेतर पद आहे क्षितिपतिः. श्लोक क्रमांक 2. एक वाक्येन उत्तरत. पहिला प्रश्न, कीदृशः कुरंगः न कदापि दृष्टः. याचं उत्तर आहे हेमकुरंगः न कदापि दृष्टः. हेमकुरंगः न कदापि दृष्टः. प्रश्न दुसरा आहे सुवर्णस्य कुरंगस्य तृष्णा कस्य जायते. या प्रश्नाचं उत्तर आहे सुवर्ण कुरंगस्य अथवा सुवर्णस्य कुरंगस्य तृष्णा रघुनंदनस्य जायते. आता यानंतर दुसरा प्रश्न आहे मेलनम कुरुत. कुरंगः मृगः रघुनंदनः रामः. त्यानंतर तृष्णा पिपासा बुद्धी प्रज्ञा. या प्रकारे. श्लोक क्रमांक 3. एक वाक्येन उत्तरत. कीदृशम अक्षरम नास्ति. या प्रश्नाचं उत्तर आहे अमंत्रम अक्षरम नास्ति. दुसरा प्रश्न, कीदृशम मूलम नास्ति. याचं उत्तर आहे अनौषधम मूलम नास्ति.
कीदृशः पुरुषः नास्ति? उत्तर आहे अयोग्यः पुरुषः नास्ति। कः दुर्लभः? उत्तर आहे योजकः दुर्लभः। श्लोक क्रमांक 4, मेलनं कुरुत, जोड्या लावा। बलिः बद्धः अतिदानात्, सुयोधनः बद्धः अतिमानात्, रावणः विनष्टः अतिलौल्यात्। एक वाक्येन उत्तरत। बलिः कस्मात् बद्धः? उत्तर आहे बलिः अतिदानात् बद्धः। सुयोधनः कस्मात् बद्धः? उत्तर आहे सुयोधनः अतिमानात् बद्धः। रावणः कस्मात् विनष्टः? उत्तर आहे रावणः अतिलौल्यात् विनष्टः। किं सर्वत्र वर्जयेत्? उत्तर आहे अति सर्वत्र वर्जयेत्। यानंतर पंचम श्लोकः। रिक्तस्थानं पूरयत, रिक्तस्थान पूर्ण करा। विशेषणं विशेष्य। लंका कशी आहे? लंका स्वर्णमयी। स्वर्णमयी लंका। गरीयसी किम? पहिलं या ठिकाणी लिहायचं तुम्हाला। इथं लिहायचं आहे जननी। आणि या ठिकाणी लिहायचं तुम्हाला जन्मभूमी। श्लोक क्रमांक 6, एक वाक्येन उत्तरत, एका वाक्यात उत्तर लिहा। हाराः कीदृशाः? उत्तर आहे हाराः चंद्रोज्ज्वलाः। मूर्धजाः कीदृशाः? उत्तर आहे मूर्धजाः अलंकृताः। यथार्थं भूषणं किम? उत्तर आहे वाग्भूषणं यथार्थं भूषणं। का पुरुषं समलंकरोति? उत्तर आहे संस्कृता वाणी पुरुषं समलंकरोति। समानार्थक शब्दान मेलयत। मूर्धजाः काय लिहायचं? केशाः। केयूराः बाहुभूषणानि। कुसुमं प्रसूनं। वाणी भाषा। भूषणं अलंकारः। या प्रकारे आता हे दोन विनोद दिलेले आहेत। मोहनः गले
पदकद्वयं धरती. मोहनने गळ्यामध्ये 2 पदक धारण केलेले आहेत. मोनाने विचारलं, मोहन गले धृतम लघुपदम किमर्थम लब्धम त्वया. मोना म्हणते, हे मोहन, अरे गळ्यामध्ये धारण केलेले लहान पदक तुला कशामुळे मिळाले. मोहन उत्तर देतो, गीत गायनार्थम. गीत गायन केलं त्यामुळे मला लहान पदक मिळाले. मोना विचारते, अभिनंदन, तुझं अभिनंदन आहे मोहन. तरी बृहत पदकम किमर्थम लब्धम. मग आता हे गळ्यामध्ये धारण केलेलं मोठं पदक आहे, हे कशामुळे प्राप्त झालं, कशामुळे मिळालं तुला. मोहन म्हणाला, गीत समापनार्थम. गीत समाप्त केलं म्हणून. महिला म्हणते, मीने तव समीपे 10 सेवफलानी संती. हे मीना, तुझ्याजवळ 10 सफरचंद आहेत. तेषु 5 फलानी यदि तव सखी नेष्यती तरी किम भवेत. त्याच्यातून 5 फळं जर तुझी मैत्रीण नेईल तर काय होईल. मीना म्हणते, युद्धम. जर तिने 5 फळं नेले तर मी तिच्याशी काय करणार, युद्ध करणार. चंदा मामा मासिकात, त्या मासिकातून हे घेतलेले आहेत. अशा प्रकारे सूक्तिसुधा हा सप्तदश पाठ आपला संपूर्ण झालेला आहे.